नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सारंग आणि ऐश्वर्याची सुमित्रा स्वतः कशी धुलाई करणार आहे आणि सुमित्रा स्वतः हाताला धरून सारंगला कसं बाहेर काढणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं पॉसिबल होणार आहे, तर कावेरी जी आहे ती स्वतः आता सुमित्राला कॉल करणार आहे, कारण सुमित्राच्या समोर जेव्हा सत्य येणार आहे तेव्हा सुमित्राने शहानिशा करण्यासाठी कावेरीला फोन केलेला असतो आणि कावेरीकडून हे सत्य आता सुमित्राला समजणार आहे, कारण सुमित्राच्या कानांनी स्वतः सुमित्राने ऐकलेलं आहे ते म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याचं कारस्थान, आणि या सगळ्या कारस्थानमध्ये अजीही सामील होती ही गोष्टही आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेवटी जानकीने एवढे प्रयत्न केलेले असतात आणि तरीही आता असं शेवटी झालेलं असतं की जानकी तोंडावर पडणार की काय असं घडत असतं, आणि नेमकं त्याच वेळेस तिथं आता एवढा मोठा धमाका होत आहे आणि स्वतः सुमित्रा ऐश्वर्याला घेऊन आलेली असती। ती सुमित्राच आता सारंग आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणार आहे। तर इकडे आता सुमित्रा सारंगला आणि ऐश्वर्याला आता घरी घेऊन आलेली आहे, कारण सुमित्राने ऐश्वर्याकडे जाऊन तिची मनधरणी केलेली आहे आणि सुमित्राने तिथे जाऊन तिला सांगितलेलं असतं की चल, सारंगची तब्येत खूप बिघडलेली आहे, त्याला खूप गरज आहे, तो ICUमध्ये आहे, तो शुद्धीवर येत नाही आहे, शुद्धीवर आला तर त्याच्या तोंडून फक्त तुझंच नाव बाहेर पडतंय, तर तू चल असं म्हणत सुमित्राने ऐश्वर्याला जाऊन आणलेलं असतं। पण ऐश्वर्याने सुमित्राच्या समोर एक अट ठेवलेली असते आणि ती अट अशी असते ती म्हणजेच की काहीही झालं तरीही तुम्ही माझा आणि सारंगचा संसार पुन्हा चालू करायचा आहे, पुन्हा मला आणि सारंगला एकत्र आणायचं आहे, ही अट ठेवलेली असते, तरच मी सारंगला वाचवायला हॉस्पिटलमध्ये येईल। आता जेव्हा सुमित्राच्या समोर ऐश्वर्याने ही अट ठेवलेली असते तेव्हा सुमित्राने ती अट मान्य केलेली असते आणि मग त्या अटीनुसार आता सुमित्रा जी आहे ती ऐश्वर्या आणि सारंग यांना घरी घेऊन आलेली असते। म्हणजे डॉक्टरांनी सकाळपासून एवढं सांगितलेलं होतं, पेशंट तर ICUमध्ये शिफ्ट केलेला होता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि मग आता लगेच जानकी ऋषिकेश घरी आले, तोपर्यंत इकडे पेशंट कसं काय घरी आला हा प्रश्न जानकी, ऋषिकेश, नाना या सगळ्यांना पडलेला असतो। सकाळपासून जो सारंग शुद्धीवर आलेला नाही तो सारंग अचानक शुद्धीवर कसा येतो हा मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला असतो। आजी सर्वजण पाहत असतात, आजीचा तर गुंडा आणि गुंडी परत आलेले असतात, त्यामुळे आजीला आनंद झालेला असतो। पण जेव्हा दारात ऐश्वर्या आणि सारंग यांना सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं काय आहे। नानांनाही तो प्रश्न पडलेला असतो, नाना म्हणत असतात की हिला का आणलेस तू, का घेऊन आलीस तू हिला, हा प्रश्न नाना विचारत असतात आणि त्याचबरोबर नाना म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या बाईला या घरामध्ये जागा नाही। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या घडलेल्या असतात, त्या विचित्र पद्धतीनं घडलेल्या असतात आणि सुमित्रा म्हणत असते की मी आणलेलं आहे, कारण जानकीने घरी येऊन सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की जानकीचं असं म्हणणं असतं की आत्ता हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या आलेली आहे असं जानकीने येऊन घरी सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो। पण ऐश्वर्याला घेऊन सुमित्रा घरी येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि एवढा मोठा मूर्खपणा या सुमित्राने केलेला आहे। बायकोचा बैल असलेला सारंग हा स्वतःची अक्कल वापरतच नाही आहे, तो फक्त चालतो तो म्हणजे ऐश्वर्याच्या डोक्याने, आणि आज त्याने मूर्खपणा केलेला असतो। ऐश्वर्याचं ऐकून एवढं मोठं संकट आता पुन्हा घरावर घेऊन आलेलं असतो, पण आता इकडे सुमित्राने त्याहीपेक्षा मूर्खपणा केलेला आहे। सारंगची अक्कल नाही आहे, त्याचा मेंदू गुडघ्यात आहे, पण सुमित्रा ही तशीच मूर्ख बनलेली आहे। मग सुमित्रा नानांना म्हणते की काही झालं तरी माझ्या सारंगच्या जीवापेक्षा मला काही महत्त्वाचं नाही। तेव्हा नाना म्हणू लागतात की तुला कळतंय का, या बाईने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ऋषिकेशला इथे माझ्या कुणाच्या आरोपामध्ये अडकवलेलं होतं, या बाईने आपल्या घराचा सत्यानाश केलेला आहे आणि तू हिला घेऊन आपल्या घरात आलेली आहे आणि तू माझ्या विरोधात जाते, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे। सुमित्रा मात्र आता सेम ऐश्वर्याच्या तोंडची भाषा बोलत असते, नाण्याच्या दोन बाजू असतात, जसं आजी म्हणालेली असते तसंच आता इकडं सुमित्रा पण सांगू लागते की जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तशी तिची बाजूही आपण समजून घेतली पाहिजे ना। तिनं म्हणते की चुकून धक्का लागलेला आहे, नाना म्हणतात की सुमे तू चुकतेस, कारण विचार कर जेव्हा मी जानकीकडे बोट केलं तेव्हा तू जानकीला लगेच घराबाहेर काढलं,
तेव्हा तुला माझी काळजी वाटत होती आणि आता मी स्पष्टपणे तोंडाने सांगितलेलं आहे की ऐश्वर्याने मला ढकललेलं आहे. इवन जानकीने ऐश्वर्याच्या तोंडून सत्य वधवून घेतलेलं आहे की नानांची शाल ही ऐश्वर्याच्या हातात होती आणि ऐश्वर्या तिथं बोललेली असते ती म्हणजे की हो नंतर मी तुझ्या हातात ती शाल टाकलेली आहे. एवढं सगळं घडलेलं आहे, परंतु आता तुझा आमच्यावरती विश्वास नाही का? तर तुझा लाडका मुलगा त्याने तुला सांगितलं म्हणून तुला आता पटलेलं आहे. हे सगळं नाना बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे खूपच मोठा राडा चाललेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही ऐका ना जरा, तुमच्या लक्षात येत नाही आहे का मी काय म्हणते ते? काहीही झालं तरीही सारंगच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की लवकरात लवकर कोण ऐश्वर्या आहेत त्यांना बोलवून घ्या. हे सगळं झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रा म्हणायला लागते की काहीही झालं तरीही मी जे केलेलं आहे ते आपल्या मुलासाठी केलेलं आहे, आपल्या सारंगसाठी केलेलं आहे. सारंग कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, मग मी हे सगळं सारंगसाठी केलेलं आहे असं सुमित्रा सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे जानकी त्याचबरोबर अवंतिका या सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही एवढा मोठा तमाशा होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि घरी एवढा मोठा राडा झालेला असतो. तेव्हा जानकीला अवंतिका विचारत असते, जानकी वहिनी हे सगळं कसं शक्य झालं? आई तर इथून निघाल्या होत्या, मला ना डाऊट होता, कारण आजी ना मुद्दाम आईंना भरीच पाडत होत्या, मला तेव्हा शंका येत होती. तेव्हा जानकी म्हणत असते, हो बरोबर आहे अवंतिका, अगं मला ना नर्सने काही औषधांचं प्रिस्क्रिप्शन दिलं आणि मला सांगितलं की ते औषधं घेऊन या आणि मग मी औषध आणायला गेले. तोपर्यंत आई तिथं नव्हत्या, आई तिथून गेलेल्या होत्या आणि मग मला प्रश्न पडला की आई कुठं गेल्या, अचानक आई कुठं गेल्या असं म्हणत मी शोधत होते. त्यांनी फोनही नाहीत उचललेले, म्हणजे त्याच वेळेस आई ह्या ऐश्वर्याला आणायला गेलेले असणार. आणि त्यानंतर सौमित्रा भाऊजी आणि ऋषिकेश दोघंही पोलीस स्टेशनला गेले, कारण पोलीस स्टेशनमधून फोन आलेला होता. तेव्हा अवंतिका सांगू लागते की जानकी वहिनी मला काहीतरी कुठंतरी वेगळं वाटायला लागलेलं आहे, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं ती बोलत असते. आणि इकडे आता सारंगला त्यांची लाडकी आजी भेटायला आलेली असते. माझा गुंडा कसा आहे, माझा गुंडोबा कसा आहे, तुला कळतंय का तू हे सगळं काय केलेलं? तेव्हा सारंग म्हणतो की अगं आजी तुझ्या लक्षात येते का, हे सगळं नाटक केलं होतं गं मी, तुला ना माझी शपथ आहे, तू कुणाला सांगायचं नाही बरं का, मी तुला सांगत आहे ना, हे सगळं ना मी नाटक केलं होतं, तुला माहिती आहे का, मला हे सगळं ना ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं असं सारंग सांगत असतो. आजी मात्र त्याच्या लाडक्या गुंड्याचं ऐकत असते आणि मग सारंग तिला म्हणत असतो की बघितलं का आजी, मी तुला काय सांगतोय तुझ्या लक्षात येते का बघ, कारण काहीही झालं तरीही हे मला ऐश्वर्याने सांगितलं होतं, कारण काही केल्या घरातले ऐश्वर्यांना घरात घेत नव्हते ना, आणि मग त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे असं सारंग आजीला सांगत असतो. तो म्हणत असतो की त्या दिवशी तुम्हाला समजवलं की नाही, नानांना ऐश्वर्याने ढकललेलंच नाही आहे, नानांनी मुद्दामहून नाव घेतलेलं आहे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, मग मी ऐश्वर्याला भेटायला गेलो आणि मग ऐश्वर्या मला तिथं सांगू लागल्या की काही झालं तरी त्यांना माझ्याशी संसार करायचा आहे, त्यांना रणदेवींच्या घरामध्ये आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये पुन्हा यायचं आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही माझ्यासाठी काही करू शकता ना, मग तुम्ही आता मरायचं नाटक करा, हे आत्महत्येचं नाटक करा. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून मी हे आत्महत्येचं नाटक केलं आणि बघितलं ना रिझल्ट काय मिळालं ते, ऐश्वर्या यांना घरात घेतलं आहे. आणि तुला कळतं आहे का, मग जेव्हा आई आहे ना ऐश्वर्याकडे गेली होती ना, मग ऐश्वर्याने त्यांच्यासमोर अट ठेवली की काही झालं तरीही मी पुन्हा त्या घरात येणार असेल तरच मी सारंगला भेटायला येणार आहे, कारण त्या दिवशी तुम्ही माझं थोबाड फोडलं, तुमच्या लाडक्या सुनीने तर मला खणा नारळाने ओटी भरून घराच्या बाहेर हाकललं, माझ्या घरी आणून सोडलं, इकडं माझ्या डॅडाच्या घरी आणून सोडलं आणि आता तुम्ही हे सगळं बोलत आहात आणि मग आता मी काय येऊ म्हणून ऐश्वर्या यांनीच अट घातलेली आहे आणि हा सगळा प्लॅन त्यांनीच केलेला होता. आणि मग इकडे आजीला धक्का बसतो. आजी म्हणते अरे माझा गुंडा तर हुशार झालेला आहे, कारण तिने पण तेवढेच कान भरलेले असतात, तिलाही ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की सारंगला जाऊन हे सगळं सांगायचं आहे आणि मग आजीने त्याच पद्धतीनं सारंगचे कान भरलेले असतात आणि म्हणून तर हे सत्य जे आहे ते समोर आलेलं असतं आणि ऐश्वर्याने हे सगळं कांड केलेलं आहे हे स्वतः सारंगने आता आजीला सांगितलेलं असतं. पण इथेच मोठा ट्विस्ट येतो, तो म्हणजे प्रेक्षकांनो सुमित्रा आहे ती सारंगसाठी तिथं अगदी दाल खिचडी बनवून घेऊन आलेली असते, कारण माझा सारंग जो आहे ना तो बिचारा त्याला त्रास होत असेल, त्याने काही खाल्लेलं नाही आहे, सकाळपासून औषधं द्यायची आहेत त्याला असं म्हणत सुमित्रा जी आहे ती आलेली असते सारंगसाठी त्याचं खायला घेऊन आलेली असते. आणि तिच्या कानावरती ह्या गोष्टी जेव्हा पडतात तेव्हा मात्र तिला धक्का बसतो, कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व जेव्हा गोष्टी घडत आहेत आणि तेव्हा तिला धक्का बसतो, ती म्हणू लागते की हे सगळं काय आहे,
म्हणजे ही सारंग बोलतोय हे सगळं काय आहे, कसं मी विश्वास ठेवू या गोष्टींवरती, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तिनं मग सारंगला फरफटतच बाहेर घेऊन येते आणि सारंगला म्हणत असते की तुला लाज कशी वाटत नाही आहे, एवढ्या खालच्या थराला जातोस, तुझं बायकोचं ऐकून एवढा पागल झालेला आहेस, तुझ्या डोक्यात अक्कल विकल आहे का नाही, का तुझी अक्कल घाण टाकली आहे, कारण तुझ्या विरोधात जाऊन यांच्या विरोधात जाऊन मी तुझी मदत केली, तुला आणि तुझ्या बायकोला घरात घेऊन आले आणि तू इथं शेण खाल्लेला आहेस, तू तुझ्या बायकोच्या म्हणण्यानुसार आईच्या मायेचा अपमान केलेला आहे, इथं तू मला येड्यात काढलेला आहेस, असं म्हणत सारंगला फरफटत सुमित्राने खाली आणलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर त्याचं थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते. आणि तेव्हा मात्र सारंगच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. ऐश्वर्या म्हणत असते, आई काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा सुमित्रा म्हणते, बास झालं, तुझं तर तोंडच बंद कर, कारण खूप ऐकून घेतलेलं आहे मी आतापर्यंत, माझ्या भावनांशी तुम्ही खेळलेला आहात. जानकी, ऋषिकेश सगळे मला ओरडून सांगत होते की सारंग नाटक करतोय, इकडे यांनीही मला सांगितलं की तू चुकीचं वागलेली आहे, यांचा ओरडा खाल्ला मी, यांनी माझ्याशी अबोला धरला, तरीही मी तुमच्या दोघांची बाजू घेतली आणि आता मला काय कळतंय, तर तू हा मूर्खपणा केलाय सारंग, असं म्हणत आता जी मारायला सुरुवात केलेली असते ना सुमित्राने, ती खूपच भयानक अशी असते. आणि सुमित्रा मात्र इतकी चिडलेली असते की हे सगळं पहिल्यांदाच घरामध्ये घडत असतं. आणि तेव्हा मात्र नाना त्याचबरोबर जानकी हे सगळं पाहत असतात आणि सुमित्रा इतकी ओरडून बोलत असते, इतकी चिडलेली असते. सुमित्रा म्हणत असते, आजपर्यंत मी ना प्रत्येक वेळेस तुझी साथ दिलेली आहे, तुझ्या बाजूने उभी राहिली, आजही घरातल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन, कारण नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं होतं तरीही मी नानांचं ऐकलं नाही, मी तुझं ऐकलं आणि तुझ्यावर विश्वास ठेवला, या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि तू हे सगळं काय केलेलं आहेस, तू हा मूर्खपणा केलेला आहेस, तू मला वेड्यात काढलेला आहे, असं म्हणत आता सुमित्रानं जी मारायला सुरुवात केलेली असते सारंगला आणि सारंगची जी वाट लागलेली असते, त्यामुळं मात्र आता सुमित्राने खान खान कानाखाली द्यायला सुरुवात केलेली असते. ती काय दम धरत नसते, कारण तिला कळलेलं असतं की हा जो मूर्ख सारंग आहे त्याने काय फाजीलपणा केलेला आहे, ही गोष्ट मात्र आता सुमित्राला कळलेली असते. आणि नंतर सुमित्रा कावेरीला फोन करते आणि कावेरीला विचारते, तेव्हा कावेरी पण सुमित्राला सांगते की हो, हे सगळं ऐश्वर्याने नाटक केलेलं होतं, तिच्या डॅडाचं आणि तिचं हे सगळं नाटक होतं. आणि जेव्हा हे सगळं आता सुमित्राला कळत आहे तेव्हा सुमित्राची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि सुमित्रा मात्र भयानक चिडलेली असते. सुमित्राला कळायचं बंद झालेलं असतं. सुमित्रा म्हणत असते की घरातल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुमच्या दोघांची साथ दिली आणि तुम्ही दोघांनी काय केलेलं आहे, असं म्हणत सुमित्राने आता इकडे सारंगचं तर थोबाड फोडलेलंच असतं, त्याच्या हाताला धरून त्याला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलायची तयारी केलेली असते. आणि त्यानंतर सुमित्राने पुढे ऐश्वर्यालाही सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं आहे. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आजी सर्वजण बोलत असतात आणि आजीमध्ये बोलणार असते तर सुमित्रा म्हणते, तू तर बंदच कर, तू कशी आहेस ना आई ते मला चांगलंच माहिती आहे, पहिल्यापासून ना या घरामध्ये सगळ्यात जास्त भांडणं लावायचं काम कोणी केलेलं आहे तर ते तू केलेलं आहे, असं म्हणत सुमित्रा आता आजीला पण चांगलंच ठणकावत असते. कारण आजी तेवढीच आग लावायची कामं करत असते, कारण तिच्यासाठी सारंग हाच महत्त्वाचा आहे, सारंग हा लाडका आहे, म्हणून तिनं या गोष्टीही विसरून जात असते की काहीही झालं तरीही तिला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस तिनं जे काय वागत आहे त्याच गोष्टी बरोबर असतात असं तिला वाटत असतं. पण तिनं जे काय गोंधळ घालत असते ते सगळे गोंधळ आता तिला कळलेले असतात. आणि तरीही या सर्व गोष्टी घडत असल्या तरीही आता इकडे घडत असतं ते म्हणजे आता सुमित्राच्या समोर खरा चेहरा आलेला असतो, तो सारंगचा आणि ऐश्वर्याचा. आणि आता पुन्हा मात्र हकलपट्टी होणार असते, ती म्हणजे इकडे या ऐश्वर्या आणि सारंगची. त्याचबरोबर सुमित्रा आता नानांची माफी मागू लागते. तेव्हा नाना म्हणतात की बास झालं सुमे, आजपर्यंत तुझं मी खूप ऐकलेलं आहे, तुला तेवढा मान पण दिलेला आहे, पण शेवटी सावत्रपणा करायचा तो तू केलेलाच आहे आणि माझ्या ऋषिकेश आणि जानकीबरोबर तू सावत्रपणा केलास आणि त्यांच्याशी सावत्रपणानेच वागलेली आहे, प्रत्येक वेळेस तू त्यांच्याशी याच पद्धतीनं वागलेली आहे, असं म्हणत नाना आता सुमित्राला ओरडत असतात. आणि इकडे सारंग म्हणत असतो की मला माझा हिस्सा पाहिजे, तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, हिस्सा मागायला माझ्याकडे काही नाही आहेच आणि तू जो काही 5 कोटींचा गोंधळ घालून ठेवलाय ना तो निस्तर दे, कारण हिस्सा मागायचा प्रश्नच येत नाही, कारण तुला हिस्सा देऊ शकत नाही. हे सगळं जे काय आहे ते ऋषिकेशच्या मालकीचं आहे आणि या सगळ्यावरती ऋषिकेशचा हक्क आहे.
त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता चालतो व्हायचं आहे, तुझ्या बायकोला घेऊन तुला कुठं जायचं आहे तिथं जायचं आहे असं म्हणत इकडे सुमित्राने आता सारंगची वाट लावलेली असते आणि ऐश्वर्या आणि सारंग यांचं कारस्थान आता समोर आलेलं आहे आणि त्यांची घराच्या बाहेर हकलपट्टी झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.